तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण ही 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये यंदाचा सरसकट पीक विमा वाटप होणार आहे। कमीत कमी 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये, 50% नुकसान असलेल्या जिल्ह्यांमध्ये हेक्टरी जवळपास 22,500 रुपयांपर्यंतचा, याचबरोबर कमीत कमी 80 ते 100% नुकसान असलेल्या जिल्ह्यांमध्ये 30,000 रुपयांपासून ते 52,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा यंदाचा 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात आणि त्या तालुक्यातल्या कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये यंदाचा पीक विमा जो 15 जानेवारीपासून वाटप होणार आहे, ती संपूर्ण जिल्हानिहाय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। बीड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपयांपासून ते 30,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा 15 जानेवारीपासून वाटप होणार आहे। या जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50% कमी आली आहे, त्यामुळे पीक विमा वाटपाचा मार्ग सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोकळा झालेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, तर पीक विमा वाटप इथे होणार आहे मित्रांनो। तर नंतरचा दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद किंवा खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकांसाठी 15 जानेवारीपासून यंदाचा सरसकट पीक विमा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। या जिल्ह्यामध्ये 40,000 ते 50,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा वाटप होऊ शकतो, कारण हे नुकसान जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहे। यानंतरचा जिल्हा आहे आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, त्यामुळे हेक्टरी 40,000 रुपयांपासून 50,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंतचं सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो। सोलापूर जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त मंडळांमध्ये 15 जानेवारीपासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी याचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे मराठवाड्याचा प्रमुख जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये 6 लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। 15 जानेवारीपासून सोयाबीनचा सर्वात जास्त पीक विमा इथे जमा होणार आहे। मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 ही महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकट पीक विम्याचे जे वितरण आहे ते होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामधील 87 महसूल मंडळांमध्ये 15 जानेवारीपासून पीक विमा वाटप होणार आहे। सोयाबीनचा सर्वात जास्त पीक विमा, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, या सर्व पिकांचा 15 जानेवारीपासून बुलढाणा जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त मंडळामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, उस्मानाबाद। धाराशिव जिल्ह्याच्या नुकसानीची जी आकडेवारी काढली, त्या नुकसानीच्या आकडेवारीवर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे आता केंद्र सरकारची जी काही समिती आहे त्याकडे निर्णय गेलेला आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा वाटप होईल का नाही होईल 15 जानेवारीपर्यंत त्याच्यावरती सध्या संशय निर्माण झालेला आहे। जसं अपडेट येईल तसं धाराशिव जिल्ह्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 60 महसूल मंडळांमध्ये 15 जानेवारीपासून सोयाबीनचा पीक विमा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 25 ते 30 हजारापर्यंत हा पीक विमा जमा होऊ शकतो। यानंतरचा जिल्हा आपला परभणी जिल्हा, मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामधील 9 तालुक्यांमधील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा सरसकट पीक विमा वाटप होणार आहे। तर मित्रांनो, 15 जानेवारीपासून हा पीक विमा वाटप होणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांचा पीक विमा वाटप होणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे विदर्भातला प्रमुख जिल्हा अमरावती जिल्ह्यातल्या सुद्धा 90 मंडळामध्ये 15 जानेवारीपासून
पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचा सर्वात जास्त पीक विमा वाटप होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा पीक विमा 15 जानेवारी पासूनच वाटप होणार आहे। ज्या ज्या पिकांचा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या सर्व पिकांचा, ज्याच्यामध्ये कापूस आणि तूर सोडून बाकी सर्व पिकांचा पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतरचा खानदेश मधला प्रमुख आणि महत्त्वाचा जिल्हा आहे आपला जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण ही जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा 15 जानेवारी पासून वाटप होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। नुकसानग्रस्त सर्वात झालेला जिल्हा तो म्हणजे हिंगोली। अतिवृष्टीने मार खाल्लेला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील 30 महसूल मंडळामध्ये सोयाबीनचा पीक विमा सर्वात जास्त पीक विमा जमा होणार आहे। त्या पाठोपाठ मुंगाचा, उडदाचा आणि खरीपाच्या ज्वारीचा पीक विमा जमा होणार आहे। परंतु कापूस आणि तुरी पीक विमा फरवरी या महिन्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आता आपण माहिती घेणार आहोत मुंगाचा आणि ज्वारीचा पीक विमा या जिल्ह्यातील जमा होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा 15 जानेवारी पासून वाटप होणार आहे। हेक्टरी 25,000 रुपयांपासून ती सुरुवात असू शकते। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामधील 50 पेक्षा जास्त मंडळामध्ये 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होणार आहे। त्याप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 75% पेक्षा नुकसान आहे आणि या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे आपला वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे। वाशिम जिल्ह्यातील सुद्धा 36 पेक्षा जास्त आणि 6 तालुक्यांमध्ये हा पीक विमा सोयाबीनचा असेल, मुंगाचा असेल, उडदाचा असेल किंवा खरीपाच्या ज्वारीचा असेल, हा पीक विमा या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। याचबरोबर आपण पाहतो याच्यामध्ये वाशिम असेल, वर्धा असेल, सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जिल्हे हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 77 महसूल मंडळे असतील आणि जालना जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळे यांच्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन असेल या सर्व पिकांचा सर्वात जास्त पीक विमा जमा होणार आहे। आणि 34% जास्त नुकसानग्रस्त असलेले जिल्हे म्हणजे ठाणे, रायगड, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे। 15 जानेवारी पासून वाटप होणार आहे। सोयाबीन या पिकाचा पीक विमा या जिल्ह्यात जमा होणार आहे। परंतु आपण एकंदरीत संपूर्ण राज्यातील 34 जिल्ह्यांची माहिती घ्यायला गेलो तर एकूण 94 लाख शेतकऱ्यांनी यंदाचा पीक विमा भरलेला आहे आणि 94 लाख शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून 526 कोटी रुपयांचा विमा कंपन्यांना हा हप्ता भेटलेला आहे। परंतु राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा अनुदान प्राप्त झालेला नाही आणि हे लवकरच राज्य व केंद्र सरकारचा अनुदान विमा कंपन्यांना मिळणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे वितरण होणार आहे। परंतु जशी माहिती मिळाली त्या राज्य सरकारने माहितीप्रमाणे 15 जानेवारी पासून, कारण ही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा वाटप करायला विलंब लावला तर 12% व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपनीला पीक विमा वाटप करावा लागणार आहे। 12% पीक विमा त्यांना वाटप करावा लागणार आहे असं शिवराज सिंग चौहाननी म्हणलेलं आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याही माध्यमातून पीक विमा कंपन्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की 12% व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे। पण या निश्चितच 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होण्याची शक्यता जास्त आहे। ज्या जिल्ह्यांचा नुकसानीच्या आणेवारी गाठल्या किंवा उंबरठ्यावर उत्पन्नाची जी माहिती केंद्राला गेलेली आहे ती लवकरच आता त्या नुकसानीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा पीक विम्याचे वाटप होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।